त्यामुळे ती जी सोशल मीडियावरची माहिती आहे त्याची व्हेरासिटी म्हणजे तथ्यातथ्यता ही चेक करणं किंवा तपासणं हे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. त्यामुळे जी सोशल मीडियातनं, WhatsAppमधनं वगैरे माहिती येते समोर, त्यातली बरीचशी माहिती लोकं एक दुसऱ्याला सांगताना दिसतात गप्पांमध्ये आणि त्याच्यावरनं आपल्या बोलण्याचा आधार घेताना दिसतात, की जी योग्य गोष्ट नाही. पण इतक्या वाईट प्रकारे करू नका. म्हणजे तुम्ही काय प्रकारे बोलताय? आपल्या बोलण्याचा काय नेमका अर्थ होतो हे लक्षात राहत नाही. कारण तुम्ही लोकप्रिय घोषणा करायच्या मागे लागता, लोकप्रिय राजकारण करायच्या मागे लागता. त्यातनं हे एवढं होतं. हा एक भाग, की ज्याचा निषेध फारसा समाज माध्यमातनं किंवा कुणीच केला नाहीये, की तुम्हाला मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमाये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, सध्या गाजतोय तो बीडमधला संतोष देशमुख हे जे सरपंच होते त्यांच्या हत्येचं प्रकरण. आणि या हत्येच्या प्रकरणातून अनेक विषय पुढे आलेले आहेत. उदाहरणार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा झाला. ह्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी झाली. म्हणजे हा संघर्ष कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीने पुन्हा उभा राहतोय की काय, अशा पद्धतीची एक शंका निर्माण झालेली आहे. कदाचित हे विषय आणखी किती पेटणार आहे याबद्दल आपल्याला माहिती नाहीये. याच्यातले जे प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड, त्यांच्याबद्दल जो संशय व्यक्त केला जातोय हे सध्या फरार आहेत. आणि ते कधी ताब्यात येणार पोलिसांच्या, या संदर्भातले प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या सगळ्या मोर्चाच्या दरम्यान सुरेश धस जे आहेत भाजपाचे आमदार, त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यातून अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून नेमकं काय समोर आलं. त्याच्यानंतर छगन भुजबळ मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले. ते मंत्रिमंडळातून डावलले गेल्यामुळे नाराज आहेत. आणि या सगळ्याच्या गोष्टीमुळे एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी असं जे काय वातावरण आहे हे पुन्हा एकदा ढवळून निघतंय की काय, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. हे सगळं होत असतानाच देशामध्ये एक दुर्दैवी घटना घडली किंवा दुःखद घटना घडली याला आपण म्हणूया. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. आणि त्यांचं नेमकं कार्याच्या संदर्भामध्ये काही सोशल मीडियावरती पुढे मागे काहीतरी लोक बोलत आहेत, काही चांगलं बोलत आहेत, काही वाईट बोलत आहेत. परंतु डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कार्य जे आहे ते देशाकरता अत्यंत अतुलनीय असं कार्य होतं. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलही आपण काही या एपिसोडमध्ये थोडीशी चर्चा करणार आहोत. तेव्हा आपण सुरुवात जी करणार आहोत ती आपण अर्थातच बीड प्रकरणापासून करणार आहोत. आणि या सगळ्या संदर्भांमध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र, नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, बीड प्रकरण अत्यंत गंभीर विषय आहे. अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झालेली आहे मस्साजोग गावचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांची. आणि या हत्येच्या प्रकरणानंतर नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन असू दे किंवा त्यानंतरचा पुढचा सगळा जो भाग असू दे, हा संपूर्ण प्रकरण, हा सगळा जो म्हणजे माध्यम असू दे किंवा ज्या सार्वत्रिक चर्चा असू दे, या सगळ्या या चर्चा ज्या आहेत या सगळ्या ह्या प्रकरणाने व्यापलेल्या दिसतात आपल्याला. परवा साधारणपणे 4 दिवसापूर्वी बीडमध्ये एक मोर्चा निघाला. आणि मोर्चा निघाल्यानंतर तो सर्वपक्षीय होता. परंतु त्याच्यामध्ये पाहिलं आपण तर जास्त होते ते सर्वपक्षीय मराठा नेते आपल्याला समोर दिसले. आणि ते मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटतोय की काय, अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. या सगळ्या विषयातून नेमकं काय साध्य होतं, म्हणजे हत्या निर्घृणरित्या झालेली आहे, जे कोण आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत असायचं काही कारण नाही. जागीच त्यांना फाशी द्यायला पाहिजे, परंतु तशी आपल्या कायद्यामध्ये तरतूद नाही. परंतु मुळात हे आरोपी पकडले जात नाही आहेत अजूनपर्यंत. ते आरोपी बाहेर आहेत, मोकाट आहेत. आणि त्यामुळे राग जो आहे तो वाढतो आहे, लोकांमधला संघर्ष देखील वाढतो आहे. आणि ह्यातूनच कुठेतरी पुन्हा एकदा जातीय संघर्ष तयार होतोय की काय, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. तुमचं काय मत आहे? बीडमधील जी घटना आहे ती अतिशय म्हणजे निर्घृण हत्या आहेच, पण त्या हत्येमध्ये विधानसभेच्या 6 दिवसाच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन त्याची साध्यंत माहिती दिली. आणि जनरली आपल्या व्यवस्थेमध्ये आता सोशल मीडियाचा जो काही प्रभाव वाढला आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियावर सर्वसामान्य माणसाला हातात मोबाईल नावाचं यंत्र आलं आहे आणि त्याच्यातनं येणारी माहिती जी आहे त्याच्यावर काही नियंत्रण नाही कोणाचं. त्यामुळे ती जी सोशल मीडियावरची माहिती आहे त्याची व्हेरासिटी म्हणजे तथ्यातथ्यता ही चेक करणं किंवा तपासणं हे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. त्यामुळे जी सोशल मीडियातनं, WhatsAppमधनं वगैरे माहिती येते समोर, त्यातली बरीचशी माहिती लोकं एक दुसऱ्याला सांगताना दिसतात गप्पांमध्ये आणि त्याच्यावरनं आपल्या बोलण्याचा आधार घेताना दिसतात, की जी योग्य गोष्ट नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माहिती दिली या प्रकरणाची, तर आपल्याकडे कुठल्याही प्रकरणामध्ये
काही जर कायदेशीर अडचणी असल्या, काही प्रॉब्लेम आला, तर शेवटी प्रकरण न्यायालयात जातं, न्याय मिळतो किंवा सरकारी पातळीवर एखादं प्रमाणपत्र दिलं जातं. तर ते कागद आपण खरे मानतो. म्हणजे माझ्या असण्याचा पुरावा मी स्वतः शारीरिक एक माणूस म्हणून नसतो, तर माझं कागदपत्र मी कोण आहे हे सिद्ध करतं. माझं आधार कार्ड असतं, माझा पासपोर्ट असतो किंवा माझ्या पत्त्याचा पुरावा म्हणून काही 16 डॉक्युमेंट जी गव्हर्नमेंटने दिली आहेत ती. म्हणजे अंतिमतः आपल्याकडे कागदोपत्री पुरावे आणि सरकार नावाची जी यंत्रणा आपण लोकशाहीत निर्माण केली आहे, ती काय मानते सत्य, याच्यावर बरंचसं गृहीत धरलं जातं. म्हणून विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही परिस्थिती पूर्णपणे बोंबललेली आहे. अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेत सांगितलं. म्हणून या प्रकरणामध्ये म्हणजे त्या सरपंचांची हत्या झाली त्याचं कारण काय आहे, ते एका मोठ्या कंपनीला काही पैसे मागितले गेले, काही पैसे दिले गेले, आणखीन पैशाची मागणी झाली. त्यावेळेला त्या कंपनीतले एक सुपरवायझर किंवा आणखीन एक कोणीतरी यांना मारहाण केली गेली. त्या मारहाणीत हे सरपंच मध्ये पडले होते. म्हणजे मारहाण करणारे आणि मध्ये पडलेले सरपंच हे सगळे एकाच जातीचे. ज्याला मारहाण केली तो खालच्या जातीचा आहे. त्या खालच्या जातीच्या माणसाला वाचवायला मराठा समाजाचे सरपंच गेले होते. त्या वैमनस्यातनं त्यांची खालची हत्या केली. खालची जात या अर्थाने आपण म्हणतो आहे की ती समाजामध्ये असं मानलं जातं. वास्तविक खालची जात म्हणजे खालची जात म्हणजे आपल्या समाजामध्ये आज जसं आपल्या मंत्रिमंडळामध्ये 17 ओबीसी 16 मराठा असं अभिमानाने सांगितलं जातं. मी स्वतः कुठलीच जातपात मानत नाही, माणूस हीच जात मानतो. परंतु हे जे सांगितलं जात आहे की मराठा समाजाची व्यक्ती आहे तिचा खून अतिशय निर्घृण पद्धतीने केला आहे आणि करणारे जे आहेत तेही संबंधितच लोक आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या कंपनीला खंडणी मागितली किंवा पैसे मागितले ते दिले गेले आणि त्या वादातनं मारामारी झाली. त्यामुळे मूलतः ते सरपंच वाचवायला गेले, ते सजातीय माणसाला वाचवायला गेले नाहीत, हे मी मुद्दाम सांगू इच्छितो. आणि मी जातपात पाळत नाही, पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये हेही विधानसभेमध्ये चर्चा झालेलं मी सांगतोय. त्याच्या पलीकडे जाऊन आज ती व्यक्ती सरपंच देशमुख नावाची होती आणि हा जो सर्वपक्षीय मोर्चा झाला त्याच्यामध्ये मुख्यत्वे मनोज जरांगे पाटीलही आले, छत्रपती संभाजीराजेही आले आणि त्यांनी भाषणही केली की संभाजीराजेंना शेवटचं भाषण करू दे, कारण त्यांच्या राजघराण्याला मान दिला गेला म्हणून. नाही तर जरांगे आमचे मोठे नेते आहेत, ते शेवटी बोलले पाहिजेत, पण छत्रपती संभाजी शेवटचं बोलले, म्हणजे ते मोठे त्या मोर्चातले थोडक्यात. तर मराठा समाजाचं प्रतिनिधित्व त्या मोर्चात केलं गेलं आणि त्यातनं कुठेतरी तुम्ही म्हणता तसा मराठा बंधारी किंवा जे बीडमध्ये गेल्या 2, 4, 5 इलेक्शन्समध्ये दिसलंय. आणि मला पुन्हा पुन्हा वाटतं, मी निवडणुकीच्या वेळेलाही हे म्हटलं होतं, लोकसभेनंतर निकालानंतर पंकजा मुंडे पराभूत झाले तेव्हाही हा संघर्ष निर्माण झाला की एका जातीचे लोक दुसऱ्या जातीच्या दुकानात नाही माल घेणार नाहीत, तिथपर्यंत तो तणाव वाढला. पण मला असं वाटत नाही, महाराष्ट्रामध्ये संत परंपरा असल्यामुळे हा तणाव टिकेल असं मला वाटत नाही. आत्ताचं कारण तात्कालिक आहे आणि त्यातनं ह्या गोष्टी होत आहेत, परंतु हे टिकेल असं मला वाटत नाही. आता हा जो मोर्चा आहे आणि जी घटना आहे त्यात मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलंय की त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या चौकशा त्यांनी जाहीर केल्या. त्यातली एक आहे न्यायालयीन चौकशी की जी निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार आहे. कारण हायकोर्टाने पूर्वी सरकारला कळवलंय की आम्ही सिटिंग जज देऊ शकत नाही प्रत्येक चौकशीला महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरच्या, म्हणून निवृत्त न्यायाधीशामार्फत. त्या चौकशीचा स्कोप काय आहे, ते एकूणच बीडमध्ये जे अराजक आहे आणि सगळी व्यवस्था बिघडलेली आहे, कायदा सुव्यवस्था, त्याची ओव्हरऑल चौकशी करणं. आणि जी डीआयजीच्या मार्फत चौकशी होणार आहे समितीची, ती या प्रकरणाची होणार आहे की त्यांना जे खून झाला ते त्याच्या मागच्या जागेदोरे आणि तपास आणि जो त्याच्यामध्ये लागलेला नाही. कथित पोलिसांचा जो काय पोलिसांचा जो कथित सहभाग होता याचीही चौकशी होणार. सहभाग म्हणण्यापेक्षा इनॅक्शन असं, कारण एका व्यक्तीचं नाव घेतलं गेलं, त्या व्यक्तीची इनॅक्शन नव्हती, कारण त्याच्यामध्ये त्यांनी तत्परतेने कारवाई केली, त्यांचं फुटेजमध्ये दिसतं असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं. आणि ज्या पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे आयजीची चौकशी आणि न्यायालयीन चौकशी या दोन्ही चौकशा 3 ते 6 महिन्यात होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्याचा अहवालावर आपल्याला त्याच्यावर भाष्य करता येईल. पण आता ते अंडर इन्क्वायरी प्रकरण असल्यामुळे त्यात काही भाष्य करणं योग्य नाही. मग मधल्या काळात आता मोर्चे होत आहेत, मग काही नेते तिथे प्रोटेस्ट करतात, काही नेते भाषणं करतात, काही आमदारांनी सभागृहात भाषणं केली आणि त्यातनं काही वाद निर्माण झाले, तर ते होत राहणार, त्याला पर्याय नाही. निश्चितपणे. पण यातून एक नवीन वाद निर्माण झाला आहे, तो म्हणजे बीड मधला जो मोर्चा होता याच्यामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनात सुद्धा फार मोठी वर्णन त्याच्यामध्ये केलं होतं आणि सभागृह त्यावेळेला अगदी निशब्द झालेलं पाहिलं होतं, स्तब्ध झालेलं पाहायला मिळालं होतं. त्याच सुरेश धसांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली, त्याच्यामध्ये एक प्राजक्ता माळीचं पण नाव होतं आणि तो संबंध धनंजय मुंडेंशी कुठेतरी जोडला गेला. आणि त्याच्यानंतर प्राजक्ता माळींनी तातडीने एक पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये आणि तिने या सगळ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तिचं म्हणणं आहे आपल्या चारित्र्यावरती किंबहुना
कलाकारांच्या चारित्र्यावरती, ते सुद्धा विशेषतः स्त्री कलाकारांच्या चारित्र्यावरती अशा पद्धतीने शिंतोडे उडवणं राजकारणाला कितपत शोभतं, किंबहुना ते मीडियाला कितपत शोभतं. कारण मीडियाने तिचा जो रोष होता तो मीडियाच्या संदर्भात सुद्धा होता, कारण सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये तिचे रोज नवीन एक व्हिडिओ तयार होत आहेत आणि रोज नवीन व्हिडिओमध्ये याबद्दल काहीतरी कमेंट केली जाते असा तिचा आरोप होता. आणि या सगळ्या गोष्टीमधून तिने नंतर महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे. ती काल मुख्यमंत्र्यांना पण जाऊन भेटलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतो असं म्हटलं आहे. आणि याबरोबरच तिच्या मागे काही कलाकारही उभे राहिलेले आहेत, काही दिग्दर्शकही उभे राहिलेले आहेत आणि काही राजकारणी लोक सुद्धा उभे राहिलेले आहेत. मुख्यमंत्री सुद्धा असं म्हणाले की अशा पद्धतीने धस यांनी बोलणं योग्य नव्हतं. चंद्रकांत पाटील देखील असं म्हणाले. त्यामुळे थोडंसं धस एका बाजूला थोडेसे एकटे पडलेत असं अशी पोझिशन आहे. आणि एकंदरीत प्राजक्ता माळीच्या संदर्भात किंवा अभिनेत्रींच्या संदर्भामध्ये हे काय ते सर्रास बोललं जातं आणि मीडियामध्ये हे सगळं प्रसारित केलं जातं. या संदर्भामध्ये समाजाने कशा पद्धतीने पाहायला हवं किंवा कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला हवं? मला असं वाटतं की अ, अगदीच टोकाची भूमिका या किंवा त्या टोकाची घेणं हे कुठल्याच विषयामध्ये योग्य नाही. परंतु आपल्याकडे देवेंद्र फडणवीसांनी आता निवडणुकीच्या काळात आणि नंतर निवडणूक संपायला येताना प्रचार एक मुलाखत दिली होती, ज्यावेळेला त्यांनी एक विधान केलं होतं की जे थोडंसं या संदर्भात महत्त्वाचं मला वाटतं, की आजचा काळ असा आहे सोशल मीडियाचा आणि याचा, की आपली विधानं तोडून मोडून किंवा त्यातलं सिलेक्टिव्ह काहीतरी काढून वापरली जाऊ शकतात आणि खूप पसरली जाऊ शकतात. कारण अगदी छोटासा तुकडा आपण जे बोलतो त्यातला जरी काढला आणि घेतला तर त्यातनं काहीतरी गैरसमज होऊ शकतो. वेगळाच अर्थ निर्माण त्यामुळे होऊ त्या पर्स्पेक्टिव्हने ते बघितलं जात नाही. हा एक आजच्या काळातला ते कंपल्शन आहे आणि त्यातनं काही गैर प्रकार होतात, त्याच्यानंतर काही लोकांवर वाईट परिस्थिती ओढवते. त्याचं हे उदाहरण आहे. त्याच्यामध्ये सुरेश धस जे बोलले ते विधानसभेतही त्यांनी भाषण केलं. त्यावेळेला त्यांचा जो मुख्यत्वे रोग दिसला तो धनंजय मुंडेंशी त्यांचं असलेलं वैमनस्य आणि त्या वैमनस्यातनं त्यांनी धनंजय मुंडेंच्या मागे लागल्यासारखंच ते भाषण करतात आणि ते ठीक आहे त्यांचं ते प्रकाश बीडमधलं सोळंकीने देखील राजकारण हेच आहे. केलं. हो आहे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये धसांचं भाषण जे झालं विधानसभेतलं ती दोन्ही भाषणं प्रभावी होती. म्हणजे त्यांनी विमा घोटाळा जो आहे कृषी विमा घोटाळा त्यातलंही भाषण प्रभावी होतं आणि या सरपंच हत्येतलंही भाषण होतं लॉ अँड ऑर्डर बद्दलचं. पण त्याचा रोग जो होता तो भाषणातला धनंजय मुंडेच्याकडे विधानसभेत राजकीय भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये काही शब्द जे सभागृहामध्ये वापरले जात नाहीत असे असेल तर ते काढले जातात कामकाजातनं. हे तिथे प्रक्रिया होते. म्हणजे उद्या इतिहास बघितला जाईल तेव्हा त्यामध्ये असंवैधानिक शब्द राहणार नाही. पण ज्यावेळेला तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भाषण करता, एखाद्या मोर्चात भाषण करता, एखाद्या कलेक्टर ऑफिस समोर भाषण करता, त्यावेळेला त्या लोकप्रतिनिधींच्या इथे म्हणजे आज लक्षात घ्या विधानसभेत त्यावेळेला धस बोलतात त्यावेळेला त्यांच्यासारखे 288 आमदार तिथे आहेत. म्हणजे त्या 288तले एक धस आहेत. हे सगळे विद्यार्थी एका लेवलचे आहेत. जेव्हा ते मोर्चासमोर भाषण करतात कलेक्टर ऑफिसला त्यावेळेला ते नेते आहेत तिथे. त्यांचा ऑडियन्स तिथे आहे. त्यामुळे जनरली लोकांनुनय करणं किंवा लोकांना जे आवडतंय ते बोलणं याकडे कल राहतो नेत्यांचा. कारण नाही तर मग लोकांना भाषण आवडलं नाही असं वाटतं. मग हशा आणि टाळ्या येत नाहीत. मग त्यातनं ते काही क्लुप्त्या करतात, मग ते भाषणं करतात. मग धनंजय मुंडेंची नक्कलही त्यांनी केली 4 वेळा त्या भाषणामध्ये. पण मला जास्ती आक्षेपार्ह वाटतंय ते असं, की ते म्हणाले, "अरे काय नृशंस पद्धतीने हत्या केली, अतिशय निर्घृण हत्या केली. काय पद्धतीने केली? याच्याऐवजी त्यांनी गोळ्या घालायच्या, अंगावर गाडी घालायची एखाद्याच्या." म्हणजे एक आमदार आज अशा प्रकारे बोलतोय, की तुम्हाला हत्याच करायची असेल तर गोळी घाला किंवा अंगावर गाडी घाला. पण इतक्या वाईट प्रकारे करू नका. म्हणजे तुम्ही काय प्रकारे बोलताय? आपल्या बोलण्याचा काय नेमका अर्थ होतो हे लक्षात राहत नाही. कारण तुम्ही लोकप्रिय घोषणा करायच्या मागे लागता, लोकप्रिय राजकारण करायच्या मागे लागता. त्यातनं हे एवढं होतं. हा एक भाग, की ज्याचा निषेध फारसा समाज माध्यमातून किंवा कुणीच केला नाहीये. की तुम्हाला खूनच करायचा असेल तर इतका वाईट का करता? अंगावर गाडी घाला, गोळ्या घाला. खून हा समर्थनीय मानला एक्झॅक्टली ज्या गेला पद्धतीनं पाहिजे. त्यांची विधान आहेत त्याचा कोणीच निषेध केलेला नाही. म्हणून मी हे लक्षात आणून देतोय. आणि त्याच्या पुढची गोष्ट जे त्यांनी अभिनेत्रींच्या बद्दल बोलले मला असं वाटतं की ही फारच आपल्याकडची वाईट पद्धत आहे एकूण माध्यमांमध्ये महिलांच्या बद्दल. म्हणजे टीव्हीतल्या काम करणाऱ्या मुली किंवा सिनेमातल्या काम करणाऱ्या, माध्यमातल्या, जाहिरात क्षेत्रातल्या असोत, माध्यमातल्या महिला असोत किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या सार्वजनिक क्षेत्रात किंवा कुठल्याही व्यवसायातल्या महिलांकडे बघण्याची दृष्टी आहे तीच यातनं दिसते आणि तीच मानसिकता दिसते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींचा आपल्याला निषेध करायला पाहिजे की कुठल्याही महिलेच्या बद्दल कोणाच्या मनात काही गैरशंका येईल किंवा वेडोवाकडे काही भावना होईल अशा प्रकारचं वागणं बोलणं हे गैरच आहे. आणि हे जाहीर बोलणं असं नव्हे. मी तर सांगतोय खाजगी संभाषणांमध्ये देखील तुम्ही महिलेचा अनादर करता. ज्यावेळेला आपल्या समाजामध्ये आपण प्रकृती आणि पुरुष वगैरे आपली सगळी परंपरा सांगतो 5,000 वर्षाची, त्याच्यामध्ये समजा कुठल्याही काळात महिलेला कमी लेखलं असेल कुठल्याही काळात तरी त्याचा निषेधच करायला पाहिजे. मग त्याची कारणं ही होती, मग तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, अमुक होतं तमुक नव्हे. माणूस हा माणूस आहे आणि लिंगविशिष्ट भान देखील त्यात ठेवायचं कारण नाही.
महिला आणि पुरुष असा भेद करायचं कारण नाही. तो निसर्गाने केलेला भेद आहे, त्याच्या पलीकडे नाही. व्यक्ती किंवा माणूस व्यक्ती म्हणून ही सगळे समान आहेत आणि आज महिला सर्व क्षेत्रात कर्तृत्व दाखवत आहेत. राजकीय पातळीवर जी आरक्षणं येतात, सामाजिक पातळीवर येतात, ती समाजात ज्या लोकांना पुढे येता आलं नाही त्यांना पुढे येण्यासाठी दिलं जातं. पण तरी देखील कर्तृत्वाची समान संधी आपल्या समाजात दिली जात नाही. पुरुषसत्ताक पद्धती आहे म्हणूनच दिली जात नाही. आणि आजही हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही की मुलीला शिकून काय करायचंय आणि मुलं शिकून काय फार दिवेला होतात अशातला भाग नाही. आणि राहता राहायला प्राजक्ता माळींच्या बद्दलचा विषय मी तुम्हाला सांगतो की आपण त्यांचं नाव घेतोय आता. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स देखील घेतलेली आहे. मी तुम्हाला म्हणजे मी आज 88 सालापासून काम करतो. मला काल पुन्हा एकदा त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहताना रडायला आलं. आज आपल्या समाजामध्ये एखाद्या मुलीवर अशी वेळ येणं की तुमच्या सोशल मीडिया आणि माध्यमांच्या बातम्यांमुळे एखादा व्यक्ती कॉम्प्लेक्समध्ये जाईल, कदाचित आत्महत्याही करावीशी त्याचं वाटेल. संपूर्ण हे कुटुंबच. अतिशय गंभीर आहे आणि याचा विचार माध्यमांनी करायला पाहिजे. मी माध्यमांचा प्रतिनिधी असल्यामुळे मी रिटायर होऊन 5 वर्ष झाली पूर्ण वेळ नोकरीतनं, परंतु मी पत्रकार आजही आहे. आणि मला पत्रकार म्हणून थोडीशी शरम वाटली अशासाठी की आज एखाद्या व्यक्तीवर अशी वेळ येत असेल, अगदी समाजात आपल्या कष्टाने मोठं झालेल्या कुठल्याही कारणाने असेल, ते अतिशय चुकीचं आहे. आणि माध्यमांनी त्यांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय योग्य आहेत. की एका कार्यक्रमात हास्य जत्रेचे लोक तिकडे गेलेले असताना एक कुठला तरी फोटो, मंत्र्याकडनं स्वागत समारंभ सत्कार काहीतरी स्वीकारतात कलाकार कुठल्याही प्रकारचे, त्यांना एखाद्या बँडवालाचा सत्कार केला आणि तो फोटो व्हायरल करणं की त्याच्यावरनं काहीतरी वेडवाकडं जोडणं. आणि त्यांनी जे उदाहरण प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलं की कुणीतरी चॅनलला हेडलाईन अशी केली की आता या सरपंचांच्या खुनामध्ये प्राजक्ता माळीचं नाव जोडलं गेलं, तर खुनाचे नाव जोडलंच नाही गेलं, ते योग्यच नाही आहे. आणि धसांनी भाषण करताना धसांनी नाव घ्यायचे जे कोणीतरी सुचवलं त्या पण आले होते, त्या पण आल्या होत्या का असं ते म्हणाले. आणि त्यांनी जे कुत्सित विधानं वगैरे केली, तर एकूणच महिलांना कमी लेखणं, महिलांविषयीचा अनादर, दोन महिला आणि पुरुष जवळ दिसले तर त्यांच्याविषयी वेडवाकडं बोलणं, हे सगळं आपल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करण्यासारखं की आपण किती हीन बुद्धीचे आहोत, किती हीन विचाराचे आहोत. आणि दुसरी गोष्ट, जे जसं मुख्यमंत्र्यांशी प्राजक्ता माळी बोलल्या फोनवर आणि त्यांनी मला सांगितलं की मी दसांशी बोललोय असं ते म्हणाले, त्यानंतर माध्यमांनी दसांची प्रतिक्रिया घेतलेली नाही. की मुख्यमंत्री तुमच्याशी बोलले म्हणतात तर ते खोटं बोलतील असं मला वाटत नाही फडणवीस या संदर्भात, आणि ते नक्की त्यांना समज देतील असं मलाही विश्वास वाटतो. पण आपण सगळ्यांनी म्हणजे हॅशटॅग प्राजक्ता माळी सपोर्ट असंच करायला पाहिजे या परिस्थितीत. कारण दसांचं हाऊसमधलं भाषण राजकीय आपण समजू शकतो. सार्वजनिक ठिकाणी बोलताना कुठल्याही महिलेची अप्रतिष्ठा होईल, कुठल्याही या प्रकारचं वर्तणूक योग्य नाही. आणि ते नंतरही म्हणत असेल तर माफी मागायचं कारण ते एकदा म्हटलेत कुठेतरी की ते परत बघीन आणि जर काही झालं असेल तर किमान कंडिशनल अपॉलॉजी, की जर त्यांना वाईट वाटलं असेल तर आपल्या वागण्याने एखाद्या मुलीला वाईट वागलं असेल तरी माफी मागितली पाहिजे. त्यात काही मोठेपणा वगैरे नाही, हे तुमची चूकच आहे. आणि त्यामुळे याबद्दल त्यांचा निषेध करायला पाहिजे आणि प्राजक्ता माळींच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. निश्चितपणे आता प्राजक्ता माळींची काय तक्रार केली त्या संदर्भात एक दस यांच्यावर काय कारवाई होईल ते माफी मागतील हा भाग हो, आपण म्हणजे महिला आयोगाच्या पातळीवर न्यायालयीन मुख्यमंत्री काय करतील हे ठीक आहे, पण आपण एक माणूस म्हणून, नागरिक म्हणून त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. निश्चितपणे मी त्याच विचारत होतो की हे पुढे संदर्भ प्रकरण आणखी किती पुढे चालेल हे आपल्याला काळाच्या ओघात कळेलच आपल्याला. याचबरोबर एक जोडून विषय असा आहे, तो मगाशी आपण म्हटलं होतं की आपण मराठा आणि ओबीसी असा जो काही संघर्ष उभा राहतोय, या मधल्या काळामध्ये नाराज असलेले ओबीसीचे नेते ज्याला आपण म्हणू शकू असे छगन भुजबळ मी कोणाला भेटणार नाही असं नागपूर अधिवेशनाच्या वेळेला बाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. आणि मात्र देवेंद्र फडणवीसांना येऊन भेटले आणि बाहेर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की 8-10 दिवसामध्ये पुढच्या या संदर्भामध्ये काही तोडगा काढू असं फडणवीसांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ओबीसीचे बीडमध्ये झालेला तो मोर्चा आहे, त्याचा संबंध मराठा ओबीसीशी भुजबळ यांचा येऊन भेटणं ते जरी आधीचं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काही परस्पर संबंध आहे का, एक. आणि दुसरी गोष्ट, आपण कोणालाही भेटणार नाही असं म्हणता म्हणता छगन भुजबळ त्यांना जाऊन भेटले. मधल्या काळामध्ये ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही झाल्या, परंतु आणि अजित पवारांना ते भेटायला तयार नाहीत अशा पद्धतीचा विषय जो आलेला आहे. या सगळ्यातून नेमकं काय राजकारण शिजतंय किंवा लोकांनी यातून काय अर्थ घ्यावेत नेमके? त्याची क्रोनॉलॉजी किंवा घटनाक्रम लक्षात घ्यायला पाहिजे की या बीडच्या खुनाच्या संदर्भामध्ये परळीतल्या त्या सूर्यवंशींच्या मृत्यू संदर्भात चौकशा जाहीर झाल्या विधानसभेच्या पटलावर, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या. आणि अधिवेशन संपलं शनिवारी मागच्या. ते संपल्यानंतर त्या अधिवेशनातच मंत्रिमंडळ विस्तार झाला आदल्या दिवशी, म्हणजे पूर्वसंध्येला. तो झाल्यानंतर अनेक लोक नाराज झाले. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले ज्यांना मंत्री केलं नाही तर तानाजी सावंत निघून गेले इकडनं, असं अनेक लोक नाराज झाले. आणि ते होतं, ती स्वाभाविक प्रक्रिया. जसं मी म्हणालो होतो की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदावरनं डायरेक्ट उपमुख्यमंत्री व्हायचं तर थोडीशी नाराजी असणार.
कोणालाही असते ती व्यक्ती म्हणून योग्यच आहे आणि ती जायला काही काळ लागतो. तसं त्यांचीही गेली, ते सहभागी झाले अधिवेशनात, ते बोलले देखील. फडणवीस आमचे नेते आहेत आणि आम्ही तिघं मिळून कसा राज्यकारभार पुढे नेऊ. तसंच नाराज झाले भुजबळ, कारण त्यांना मंत्री केलं नाही. ते एक अतिशय प्रभावी नेते आहेत, ओबीसीचे, प्लस मंत्रिमंडळात त्यांनी काम केलेलं आहे अनेक वर्ष, तर त्यांनाही अपेक्षा असणार मंत्रिपद मिळेल चांगलं म्हणून, पण ते मिळालं नाही. आता या 3 पक्षांचं सरकार आहे आणि त्या पक्षाच्या नेत्यांकडे हे अधिकार असतात कोणाला मंत्री करायचं. ते अजित बरोबर. पवारांकडे अधिकार आहेत अगदी बरोबर. आणि अजित पवारांनी त्यांना डावललंय किंवा मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. तेही अर्थात काही अविचारांनी केलंय का असं नाही, विचार करूनच केलं असेल आणि भुजबळांचं वय लक्षात एवढा घेता मोठा निर्णय घेताना काहीतरी विचार नक्कीच केलेला असेल एक्झॅक्टली, ना. आणि तो त्यांना कन्व्हे पण केला असेल. म्हणजे भुजबळांना हे सांगितलं असेल की तुम्हाला मंत्री का करत नाहीये, पण तरी देखील भुजबळ नाराज आहेत असं म्हणाले आणि गेले नागपुरातनं निघून येवल्याला. आणि ते जाताना त्यांना माध्यमांनी विचारलं, ते म्हणले होय मी नाराज आहे, हिंदीत बोलले मी नाराज हूं. आणि मग त्यांना म्हणले मग नाराज आहात तर तुम्ही अजित पवारांशी बोललात का? जहा नाही चैना वहा ते नाही पुढे रहना. म्हणले एका चॅनलच्या इंटरव्ह्यूला. पण सगळ्यांशी बोलताना ते असं म्हणाले, होय मी नाराज आहे. आणि कोणतरी विचारलं अजित पवारांशी बोललात का? ते मला कोणाशी बोलायची गरज नाही. थोडक्यात त्यांनी त्यांच्या आत्ता पक्षाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, त्यांच्याशी पण बोलण्याची गरज नाही असं केल्यामुळे पुढे अजित पवारांनी तसंच उत्तर दिलं, मला काय भुजबळांना भेटायची गरज वाटत नाही. म्हणजे मी वगळले राहायचं तर राहायचं जा, या पद्धतीचं टोकाचं दोघंही बोलले. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे अजित पवारांना भेटणार का किंवा बोललात का, त्याच्यावर ते कोणाशी बोलायची गरज नाही म्हणले होते. आज फडणवीस सरकारचे प्रमुख आहेत, मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, राज्याचे नेते आहेत सर्वोच्च. त्यामुळे भुजबळ त्यांना भेटले फडणवीसांना आणि आपला ग्रीव्हन्स किंवा आपली वेदना सांगितली. त्याचाही अर्थ असाच काढला गेला की आता ते भाजपत जातात का काय. आज 41 आमदार आहेत अजित पवारांच्या पक्षाचे. पुन्हा तो पक्ष फोडायचा तर 2/3 आमदार पाहिजेत आणि तो जर फोडला तर नाचक्की फडणवीसांची होईल. फडणवीसांनाही कळतं ते त्याची पुरेसं गरज राजकारण नाही आहे. म्हणजे त्याची ती गरज आहे गरज किरकोळ आहे असली असं किंवा वाटतं. नसली तरी आता जर केलं तर लोक तोंडात छेड घालतील, तेव्हा ते होणारच नाही. त्यामुळे भुजबळांना जर मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तर बीडचं जे प्रकरण आहे ते आता पेटतं राहिलेला ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट अशी की जे भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर म्हणाले 8-10 दिवसात तोडगा काढतो असं फडणवीस म्हणाले, तर तोडगा काय असू शकतो? तर भुजबळांना परत घ्या हे अजित पवारांना कन्व्हिन्स करायचंय. मग त्याला 8-10 दिवस कशाला लागतात? ते फोनवर बोलून अजित पवारांशी करू शकतात. मग एक ओबीसी मंत्रिमंडळात यायचा, जसं शरद पवारांनी भुजबळांना हळूहळू रिटायर करत आव्हाडांना पुढे केलं होतं. त्याच पद्धतीने आज परत भुजबळांना घ्यायचं असेल तर फडणवीसांच्या राजकारणामध्ये जर अजित पवारांना त्यांनी कन्व्हिन्स केलं की भुजबळांना परत घ्या, तर ओबीसी खुश होतात आणि धनंजय मुंडेंना वगळल्यामुळे बीडमधले नाराज झालेले मराठा समाजाचे लोकही खुश होतात. आणि मी नेहमी सांगतो, मी जातीवर आधारित विश्लेषण करत नाही, पण आज तिथे मराठा आणि बंजारी हा संघर्ष वाढलाय. त्या संघर्षामधनं धनंजय मुंडेंना कदाचित वगळलं गेलं म्हणजे 8 दिवसात, आणि ते फडणवीस किंवा अजित पवार वगळणार नाही. परिस्थितीमुळे ती वेळ येईल. म्हणून हे परिस्थितीचा दबाव जो वाढताना दिसतोय आपल्याला, तो त्या दिशेने वाढताना दिसतोय की धनंजय मुंडेंना सांगितलं जाणार इट इज युआर अनटेनेबल आहे, तुम्हाला आता बाहेर राहावं लागेल. परिस्थितीचा प्रभाव वाढताना दिसतोय. ही परिस्थिती निर्माण सुद्धा केली जात असावी हा नाही का? म्हणूनच ना की आपण या क्षणी असं म्हणू शकत नाही पुराव्यानिशी की ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते. पण त्याच्या मागे ज्या गोष्टी असतात, जसं लग्नाचा मांडव घालायला जेवढा वेळ लागतो तेवढाच काढायला लागतो. त्यामुळे तसं या परिस्थितीमध्ये ही आता ते प्रकरण पेटवत नेलं जातंय का ते ऑटोमॅटिकली तसं वाढलंय. तर वाल्मिक कराड, मग त्यांचे एकूण अनाचार किंवा त्यांचं जे नाव दिसतंय, मग ते धनंजय मुंडेंचे संबंध आहे, ते मुंडेंनी सांगितलंय. आत्ता सह्याद्रीला मिटिंग आहे, तिथं ते आलेले आहेत स्वतः धनंजय मुंडे. त्यामुळे 8-10 दिवसात जे काय व्हायचं ते आपल्याला दिसणारच आहे. कदाचित अनटेनेबल आहे, तुम्हाला ठेवणं शक्य नाही असं म्हणून त्यांनी राजीनामा दिला तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यांना ठेवलं तर ती परिस्थिती अधिक चिघळेल का हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला लागेल. परंतु तोडगा जर असेल तर समजा मुंडेंना आता समजावून सांगितलं की 1 वर्षभराने तुम्हाला घेतो, काही 1.5 वर्षांनी घेतो, परिस्थिती निवडू देत. जसं मोठी लाट आली समुद्रात तर शांतपणे शहाणा माणूस काय करतो, तर त्या लाटेला फेस करण्याच्या ऐवजी मान खाली घालतो, पाणी जाऊ देतो आणि मग लोक वर काढतो. तर तशी आता परिस्थिती सरकारची पण आहे, फडणवीसांची पण आहे, अजित पवारांची पण आहे आणि भुजबळांची पण आहे आणि धनंजय मुंडेंची पण आहे असं मला वाटतं. आता जर त्यांना ठेवलं तर मला असं वाटतं की तो अरोगन्स वाटेल. आणि जर लोकदबाव एवढा असेल तर आजच मराठा विरुद्ध ओबीसी टाईपने धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ आवाज निघाला, तो नागपूरमधनं निघाला, परळीतनं निघतोय का, हा मुद्दा आहे. त्यामुळं त्यांचंही मार्जिन खूप आहे विक्ट्रीचं. पण तरी देखील हे जे प्रकार सगळे दिसत आहेत, म्हणजे कृषी विम्यासारखी जी प्रकरणं आहेत आणि या हत्येचं प्रकरण आहे, हे सगळं लक्षात घेतलं. आणि लॉ अँड ऑर्डर म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पटलावर सांगितलंय की बीडमध्ये अराजक सदृश्य परिस्थिती आहे, कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. हे जर असेल तर त्याचा ठपका कुठेतरी फोडला जाईल, तो काही लोकांवर फोडला जाईलच आणि त्यात धनंजय मुंडे नक्कीच असतील. त्यामुळे कदाचित त्यांना पालकमंत्री करू नये. म्हणजे संभाजीराजेंच्या भाषणात हे आलं की त्यांना पालकमंत्री करू नका, म्हणजे मंत्री ठेवा पण पालकमंत्री करू नका. कुठेतरी कॉम्प्रोमाइजचा ती विषय आला. ती ते काय होईल हे मला माहित नाही, परंतु हे त्यांच्यावरचा दबाव वाढवण्याचं तंत्र दिसतंय. ते वेगळ्या कॉन्फरन्स मधनं असेल, आपल्याला काल यथावकाश ते कळेल.
पण त्यामुळे त्यांना काढलं तर मराठा समाज खुश होईल, त्यांना थोडं कट टू साईज केलं तर मराठा समाज तिथला खुश होईल, तो संघर्ष थोडा कमी होईल. आणि इकडे भुजबळांचा समावेश झाला तर ते अगदीच नाही घेतलं त्याच्या छोट्या काहीतरी समाधान मानतील. आणि मग अँड लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर सारखं काही काळापुरते सर्व समाज खुश होतील आणि थोडंसं सरकार पुढे काम करायला लागेल असं मला वाटतं. निश्चितपणे आपण हे सगळं राजकारण काय घडतंय हे आपल्याला येणारा काळ सांगेल, किंवा येणारे आपल्याला आपल्याला काय, आणि त्याच्यावरती आपल्याला बोलत आज राहायचं असं आपण. दिसतंय कारण निश्चितपणे ह्या सगळ्या हे सगळं घडत असताना महाराष्ट्रामध्ये, तिकडे देशामध्ये देशाचे माजी पंतप्रधान आणि अत्यंत ज्येष्ठ असे अर्थतज्ञ, यांना निष्णात अर्थतज्ञ म्हणून जायला हवं, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले, नंतर अर्थमंत्री झालेले आणि नंतर देशाचे पंतप्रधान झालेले मनमोहन सिंग यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते वृद्धापकाळाने जरी निधन झालेलं असलं तरी देशासाठी फार मोठी ती हानी झाली आहे, कारण एक देश मोठ्या एका अर्थतज्ञाला मुकलेला आहे, एका माजी पंतप्रधानाला मुकलेला आहे. आपण दिल्लीमध्ये काम केलेलं आणि ते पंतप्रधान असतानाच्या काळामध्ये काम केलेलं आहे. आपल्याला जाता जाताना त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्याबद्दल आपल्याला काय आठवणी सांगता येतील, किंवा आपल्याला काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? दिल्लीमध्ये पत्रकार म्हणून काम करताना म्हणजे मी ETVत होतो आणि नंतर अ, एक इंग्रजी पेपरमध्ये आकाशवाणीच्या बातम्या दिल्या. त्या काळामध्ये मनमोहन सिंग म्हणजे वाजपेयी पंतप्रधान होते आणि त्यांचं सरकार जाऊन मनमोहन सिंगांचं आलं. आणि दिल्लीत जी पद्धत आहे की रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्ट्या होतात आणि मग सगळे सोनिया गांधींच्या घरी पण जेवण होतं, मनमोहन सिंगांच्या घरी असतं, शरद पवारांच्या घरी असतं. त्याला जायची संधी मिळते, काही प्रश्नोत्तर होतात, काही ठिकाणी मोबाईल बाहेर ठेवायला लागतात कारण बातमी लगेच ब्रेक होऊ नये, म्हणजे ब्रेकिंग स्टोरी. मग त्या ह्याच्यात पंतप्रधानांची किंवा सोनिया गांधींची बोलायला मिळणं, त्यातनं काही बातमी मिळणं, या गोष्टी घडायच्या. तर त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांच्या घरी गेलं असताना एक अतिशय आदरातिथ्य करणारे यजमान या नात्याने त्यांना भेटता आलं. त्यांच्या वार्षिक प्रेस कॉन्फरन्स व्हायच्या, म्हणजे कार्यकाळ 1 वर्षाचा पूर्ण झाला की प्रेस कॉन्फरन्स विधान भवनला, त्या अटेंड करता आल्या. त्यांनी परत अफगाणिस्तानमध्ये 500 कोटी जाहीर केल्यानंतर ते परत आले आणि युरोप किंवा कुठेतरी गेले. तेव्हा ते संजय बारू यांनी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर पुस्तक हो, लिहिलं, हो. ते त्यांच्या समोर होते, ते मीडिया ऍडवायझर होते. आणि मी तेव्हा मनमोहन सिंगांना प्रश्न विचारला होता की 500 कोटी आपण अफगाणिस्तानच्या पुनर्स्थापनेसाठी देतोय, पण भारतामध्ये अनेक लोक अर्धपोटी जेवतात, लाखो लोक, तर हे कसं काय? तर आणि अफगाणिस्तानवर 2-4 महिने बॉम्बिंग झालं तर आपण त्याला 500 कोटी द्यायचे, तर हे परवडणार आहे का? आणि त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं की ज्या माझ्या प्रश्नामुळे थोडेसे बारू नाराज झाले होते त्यांचे मीडिया ऍडवायझर, पण स्वतः मनमोहन सिंगांनी अतिशय डिग्निफाईड पद्धतीने उत्तर दिलं होतं. ते मुद्दाम सांगतो, ते असं म्हणाले होते की तुमचा प्रश्न बरोबर आहे की आपल्या देशामध्ये अर्धपोटी झोपणाऱ्यांची संख्या खूप आहे, मला माहिती आहे कारण मी पंतप्रधान आहे. पण मला अर्थशास्त्रही कळतं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये 500 कोटी ही फार मोठी किंमत नाही. आंतरराष्ट्रीय संबंध वेगवेगळ्या देशांशी ठेवायचे असतात, त्याच्यात अफगाणिस्तानच्या पुनर्स्थापनेसाठी 500 कोटी देणं ही फार मोठी अमाऊंट नाही. आणि त्याचा संबंध तुम्ही गरीब अर्धपोटी झोपणाऱ्या लोकांशी लावता, हे योग्य नाही. आणि कम्पेअरिंग अनकम्पेरेबल्स किंवा ज्यांची तुलना होत नाही अशा गोष्टी तुलना करण्यासारखं आहे, त्यामुळे अशी तुलना योग्य नाही. मी त्याच्यावरही काम करतोय आणि ह्याच्यावरही काम करतोय. जसं खगोलशास्त्रामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट का असं लोक म्हणतात, अर्धपोटी. दारिद्र्य निर्मूलन हा वेगळा विषय आहे आणि वैज्ञानिक संशोधन हा वेगळा विषय आहे. तर मनमोहन सिंगांचं जे मोठेपण आहे ते कधीही चिडायचे नाही. त्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर देताना एकदा त्वेषाने आक्रमक उत्तर दिलं होतं की मी जरी शांत, संयमी, मृदू असलो तरी मी भेकड नाहीये, या पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं होतं पार्लमेंटमध्ये. ते खूप गाजलं होतं. तसंच एक अर्थतज्ञ किंवा याच्यापेक्षा नरसिंहरावांची व्हिजन होती उदार आर्थिक धोरण आणणं. 91ला त्यांना मनमोहन सिंगांना अर्थमंत्री केलं आणि त्याचं कारणच हे होतं की जसं आज मोदींनी जयशंकर यांना परराष्ट्र मंत्री केलंय, आज जर कुठल्याही भाजपचा पुढारी परराष्ट्र धोरण ठरवायला लागलं तर लोक टीका करू शकतील. पण जयशंकरांना परराष्ट्र धोरण कळत नाही असं कोणी म्हणत नाही, कारण ते परराष्ट्र सचिव होते, त्यांनी 30-35 वर्ष नोकरी केली. तसंच मनमोहन सिंग RBIचे गव्हर्नर होते आणि मनमोहन सिंगांना इकॉनॉमिक्स कळत नाही असं कोणी म्हणणार नाही. म्हणून नरसिंहरावांनी त्यांना इकॉनॉमिक्स मधले बदल करण्यासाठी आणलं होतं. त्यामुळे आपलं खुलं धोरण आलं, आर्थिक उदारीकरण झालं आणि त्याची फळं आज आपण सगळे उपभोगतोय असं म्हणायला पाहिजे, भोगतोय म्हणण्यापेक्षा. तर मला असं वाटतं की तुम्ही या बाजूला का त्या बाजूला, याच्यावरून ते उपभोगतो किंवा भोगतो होईल. पण मनमोहन सिंग यांनी त्यांचं काम निष्ठेने केलं. 10 वर्ष ते पंतप्रधान राहिले, नेहरू नंतर पहिले. आणि ह्याच्यातही अनेक लोक त्यांना रिडिक्युल करतात की ते काय राजकारणी नव्हते. हा, आणि ते अर्थतज्ञ आहेत किंवा RBIचे गव्हर्नर होते, त्यांना प्राईम मौनी मिनिस्टर बाबा होते. म्हणून पण हिडवलं गेलं. नाही, अगदी विनोदही त्यांच्यावर केले गेले. पण मला असं वाटतं की रोजच्या रोज उठून बोलणं, नरसिंहराव देखील अजिबात बोलायचे नाही, खूप क्रायसिसमध्ये रिॲक्शन द्यायचे नाही. आणि तेव्हा गाडगिळांचं विधान, म्हणजे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्रवक्ते होते काँग्रेसचे, त्यांचं एक विधान खूप गाजलं होतं की नरसिंहराव काही रिॲक्शन देत नाही. त्याच्यावर ते म्हणाले होते समटाइम्स नो रिॲक्शन इज ऑल्सो रिॲक्शन. तसं मनमोहन सिंगांनी हे नरसिंहरावांच्या 5 वर्षाच्या पंतप्रधानांच्या काळातच अर्थमंत्री होते, त्यांना हे पक्क माहिती होतं की ज्यावेळेला खूप अडचणीची वेळ असते त्यावेळेला आपण नाही बोललो तर परिस्थिती होतेच नॉर्मलला.
त्यावेळेला आपण बोलून ती फ्लेअर अप करण्याचं गरज नाही. आणि मनमोहन सिंग हे त्या पठडीतले नेते होते, नरसिंहरावांच्या बरोबर 5 वर्ष केलेले होतं काम. तर त्यांना माहिती होतं केव्हा रिॲक्ट करायचं केव्हा नाही. आणि तेव्हा त्यांनी त्यांची शांत संयमी मृदू हीच प्रतिमा जपली आणि ती त्यांनी पद गेल्यानंतरही जपली. म्हणजे 4 ते 14 ते पंतप्रधान होते, नंतर मोदींचा एरा आपण बघतोय. त्याच्यात कधीही मनमोहन सिंग उठ शूट बाईट देतात हे आपण कधीही पाहिलं नाही. पण जेव्हा इकॉनॉमिक्सचा विषय ज्याच्यावर काही महत्वाचं बोललं गेलं, मोदी सरकारकडनं दावे केले गेले, तेव्हा ते फोडण्याचं काम त्यांनी आपला विषय म्हणून केलं. पंतप्रधान म्हणून मी सगळ्या विषयात बोलीन, आरक्षणापासून सगळे हे त्यांनी केलं नाही, हे त्यांचं मोठेपण. आणि मला असं वाटतं की रिस्ट्रेन किंवा संयम जे आत्ताच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत फडणवीसांना बाकी राजकीय कौशल्य किंवा परिस्थिती संघाचं पाठबळ याहीपेक्षा संयम हा जो त्यांनी दाखवला खूप टीका होत असताना, तेच मनमोहन सिंगांचं व्यवच्छेदक लक्षण होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं अर्थशास्त्रात त्यांनी काय केलं, पंतप्रधान म्हणून काय केलं त्यांनी, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, राईट टू फूड असेल, सिक्युरिटी असेल, अनेक कायदे त्यांच्या काळात आले. ते काँग्रेसचे एक सामूहिक यशही असेल, त्यांचं एक योगदान आहे. पण तो माणूस अत्यंत मितभाषी, संयमी, मृदू आणि नॉलेजेबल होता, हे आपण शिकायला हवं असं मला वाटतं. निश्चितपणे नॉलेजेबल माणसं मंडळी अत्यंत संयमी असतात आणि म्हणूनच ती फार मोठी होत असतात. त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण निश्चितपणे श्रद्धांजली अर्पण करूया. बीडमधलं जे प्रकरण आहे हे लवकरात लवकर मार्गी लागावं, जे कोण आरोपी असतील ते लवकरात लवकर पकडले जावे, त्यांना योग्य पद्धतीने शिक्षा व्हावी. त्यातून राजकारण आणखी पेटू नये, त्यातून दोन समाजामधला जो संघर्ष आहे तो अधिक पेटू नये अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा असणार. मात्र ह्या सगळ्या घडामोडी कशा घडत राहतात, त्यातून नवीन काय मुद्दे तयार होतात याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे आणि त्यावरती देखील आपण भविष्यामध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे निश्चितपणे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा. आमचा हा एपिसोड लाईक करा आणि हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.